नमस्कार, कशा आहात सगळे लोक? बरे आहेत ना? आजची रेसिपी आहे मटन, गावरान मटन मस्तपैकी झटकीपट आपल्या मसाल्यामध्ये बनवलं जाते। आता हे गावरान मटन आणलंय मी, मस्तपैकी 1 किलो आणलंय आणि छानसपैकी मी चुलीवर शिजाय घालणार, चुलीवरचा आनंद घेणार, मस्तपैकी गावाचा मसाल्यामध्ये एकदम एमी एमी आपण बनवूया। आता मी कांदा कापून घेतलाय, तेल आणि कांदा आणि चिकन मटन हे घेऊन जाऊया चूल पेटवायला। चूल पेटवूया, मस्तपैकी शिजाय घालूया, झणझणीत मस्तपैकी मटण बनवूया। ठीक आहे, चला बघा। हे मस्तपैकी मी चूल मांडली, बुगलेला माती लावली आणि मस्तपैकी हळद आणले, मीठ आणले, तेल आणले। आता चूल आपण पेटवून घेऊया। बघा, आता चुली पेटवायला आपल्याकडे कागदा गोळा केला, चुलीत लाकडं घालून चुलत म्या बारकी पण आहेत आणि मोठी पण आहेत। आता ह्यांना मी पेटवून घेते बघा चूल मस्तपैकी। ठीक आहे, बघू शकता तुम्ही। आणि आपले हे रिअल जिंदगी दाखवते। चूल चांगली पेटली, भुगलं तुती चांगलं भुगलं ह्याच्यावर बघा, मस्तपैकी एकदम झणझणीत बनवते, एकदम मस्त मटण। हे बघा, तेल टाकलं, भरपूर तेल टाकते, शिजायला पण तेल लागतं चांगलं। कांदा टाकून घेते बघा, तुम्ही बघू शकता। एक कांदा आहे, मस्तपैकी जाळ लागलेला आहे आणि चुलीवरची मजा खूप अलगच आहे। तुम्ही पण या माझ्या गावी, असा आनंद घ्या, चुलीवरचा आनंद घ्या, एन्जॉय करा। मेलं की गेलं, जिंदगी पुन्हा नाही। ते लोकांना नावं ठेवताच जिंदगी जाते काय लोकांची, असंच का बनवलं, तसंच का बनवलं, हे नावं ठेवल्यामध्येच काय लोकांची जिंदगी निघून जाते आणि काय लोक मस्त आनंद घेतात मटण बिटन खाऊन, आहे का नाही? हां बघा, चांगला आता कांदा आहे, चांगला कापून लाल जर छोटे होऊन घेऊन द्या। ठीक आहे, हे बघा, हे कांदा आपला चांगला भाजून घेतोय बघा, मस्तपैकी तेलामध्ये तोडतोय कांदा। बघितला की तुम्ही? हे बघू शकता तुम्ही। ठीक आहे, बघा, बघायला पैसे लागत नाहीत। आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे बघा, आपल्याला हळद टाकायची बघा। हे आपली घरी पिसलेली हळद आहे, मस्तपैकी हळद आहे बघा, ही हळद टाकते मस्तपैकी एकदम हळद आहे, बघू शकता। बघा, पैसे लागत नाहीत, चुलीला जाळ मस्त लागलेला आहे बघा। कांदा चांगला भाजतोय बघा, वा, आणि भरपूर चुलीला जाळ लागलेला आहे, तर बघू शकता। आता आपल्या ह्याच्यामध्ये हे मटण टाकायचं आहे, गावरान मटण, बघू शकता। हे आपलं देशी एकदम, बघायला पैसे लागत नाहीत बघा। जाळ मस्त लागलेला आहे जोरात। आता माझं तोंड दिसत नाही, त्या साईडला केला कॅमेरा, हे बघा, वा, मस्तपैकी हलवून बिलवून घेते बघा। हे आपलं गावरान मटण, हे बघा। आता ह्याच्यामध्ये मी टाकते मीठ। ठीक आहे, एकदम एमी एमी मटण चाललंय बघ का, यायचं हा, जेवल्याशिवाय कोणीही जायचं नाही। हे आपलं मीठ, हे बघा आपलं मीठ। आता ह्याला आपलं हलवून घेते बघा। आता ह्याला मस्तपैकी तुम्हाला दाखवते। हे बघा, किती मटणाचा आनंद घेते मी बघा। हे आपलं गावरान मटण, बघू शकता बघा, मस्तपैकी तेल सुटलेलं आहे, हे बघू शकता। आता ह्याच्या मी एक झाकण मारते, बघू शकता तुम्ही बघा। बघा, बघायला पैसे लागत नाहीत बघा। हे गावरान मटण आपलं, बघू शकता। हे कसं वाटतंय मटण, आहे का ना झकास? हे बघा, चुलीवर बनतंय, एकदम यमी यमी। हे बघा, असा आनंद घ्यायचा असेल तर स्मिताच्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, आणि असं जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर पटकन लाईक करा आणि स्मिताला कॉन्टॅक्ट करा। असं जेवण खायला माझ्या घरी या बघा, किती मस्त हे बनतंय चिकन मटण। हे बघा, किती आनंद घेतो हे मटणवाला। चला आता त्याचं झाकण ठेवूया आणि पाणी ठेवूया बघा। हे आपलं रिअल जिंदगी, एकदम टकाटक आणि मस्तपैकी मटण। चुलीला जाळ घातलाय बघा, मस्तपैकी चुलीला जाळ लागते, ते असं चिकन परतून घ्यायचंय चुलीवर।
ह्याच्यामध्ये आणि हे पाणी आपल्याला टाकायचं. हे बघा किती आनंद घेते. तुम्हाला आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही पण आनंद घ्या. मस्तपैकी पाणी आता आदान होते आणि शिजून निघते. बघा कसं वाटते तुम्ही सांगा. एकदम यमी यमी. मी कशाला आरशात पाहू ग, मीच माझ्या रूपाची राणी ग. माझ्या आजूबाजूची लोक ना खूप आनंद घेतात माझा बघून. म्हणजे मला बघून त्यांना खूप चांगलं वाटतं. एकदम खूप सगळे म्हणते बाई तू किती आनंदात राहते ग, तुला किती मस्त आहे ग, तू किती भारी आहे ग, तुला एक नाही दोन नाही कोण टेन्शन नाही काहीच नाही. पण ते तुम्हाला वाटतं. एकट्या बाईला पण भरपूर टेन्शन असतं माहिती आहे. काय जाळ चाललाय ग बाई. रिअल जिंदगी आहे रिअल. बघा मस्तपैकी एकदम. आता हे शिजूसर वाटण घाटण करून घेते. लसूण शिलती अद्रक घेते, लाल तिखट आपलं गावरान तिखट मस्तपैकी एकदम कांदा बिंदा भाजून भिजून मस्तपैकी टकाटक एकदम भाजून करून घेते. ते तुम्हाला मी दाखवते ठीक आहे. आता हे बघा ह्याला पाणी आलं घ्यात पाणी ओतून घेऊया आपण ठीक आहे. बघा आदान आलं पाण्याला. आता हे पाणी आपण ह्यात ओतून घेऊ. बघा हे पाणी आपण ह्यात ओतून घ्यायचं आणि ह्याचं पुन्हा अजून एकदा पाणी वाटायचं शिजायला. बघा घ्या आनंद घ्या. तुम्ही पण घ्या आम्ही पण घेतो. कमेंट करण्यावाल्यांनो तुम्ही पण या मटण खायला यमी यमी. चला आता हे मटण घातलं शिजायला. तर आपल्याला आता कांदा बिंदा सगळ्या ह्याच्या मटणाची तयारी करायची. आपल्या गावरान भाकऱ्या करायच्यात मस्तपैकी. आपण आप्पाला जेवाय बोलवले घरी. जिंदगीचा काही भरोसा नाही, मेलं की गेलं. म्हणून जे आहे ते खाऊन घ्या. तुम्ही कमेंटमध्ये व्यस्त राहावा आणि मी खाण्यामध्ये व्यस्त राहते. आता मला भरपूर लोक कमेंट करणार अरे स्मिता असं आहे, अरे स्मिता तर तसं आहे, हे आहे ते आहे. जर मी लोकांच्या कमेंटकडे लक्ष देत बसल तर मी जिंदगीमध्ये मोहरं कधीच जाऊ नाही शकणार. बरोबर आहे का नाही. त्याच्यामुळं ज्याला कुणाला काय कमेंट करायची त्यांनी बिंदास कमेंट करा. मला काहीही प्रॉब्लेम नाही. माझी जिंदगी आहे. मला जसं जगायचं तसं मी जगणार. बरोबर का नाही. आनंद घेते मी मटणाचा. तुम्ही पण घ्या आनंद. तुम्हाला जर आवडत असेल तर पूर्ण ब्लॉग बघा माझा. हे माझा ब्लॉगच आहे थोडक्यात. मी काय रेसिपी दाखवत नाही काहीच नाही. पण माझा गावाचा ब्लॉग कसा वाटतो ते नक्की सांगा. गावरान रेसिपी मी खूप सारा मसाला बनवून ठेवून दिला. स्टॉक झाला. काय लोकांना पार्सल पाठवलं, काय लोकांना मला भेटायचं आहे तर त्यांना भेटून मला ते मसाला द्यायचा आहे ठीक आहे. आणि हा मटणाचा आनंद घेते. चला आता आपण मसाल्याची तयारी करूया. चला ठीक आहे. बघा आता मी आहे ना चुलीजवळ आली पुन्हा एकदा. कारण चुलीला भरपूर जाळ लागलेला आहे आणि ह्याच्यामध्ये पाणी आहे ते टाकून ह्याच्यात पाणी टाकून घेऊया ठीक आहे. कशात मटणामध्ये. वाव आता हे पाणी टाकलं बघा. मस्तपैकी जीवनचा आनंद घेते. मटण हलवून बघते. वाव वाव व्हेरी नाईस. एकच नंबर. पुन्हा आपण हे झाकण ठेवायचं. झाकणामध्ये पाणी टाकायचं आणि मसाल्याची तयारी करूया. मला माहीत आहे तुम्हाला बघायला खूप छान वाटतंय. हे बघा पाणी. वाव चला आता आपण ह्याची मसाल्याची तयारी करूया. त्याला छान वाटते ना. रिअल जिंदगी गावाकडची जिंदगी बघा. मुंबईला असं नाही भेटत ना बघायला. आणि खूप लोक मला कमेंटमध्ये लिहितात स्मिता तुझी जिंदगी खूप भारी आहे, खूप भारी आहे, खूप भारी. तर आहेच माझी जिंदगी भारी. तुमच्यासारखं लोकांचं प्रेम भेटून खूप छान वाटलं. चुलीवर मटण घातले शिजायला. आता मसाला एवढा झणझणीत बनवते आणि गावरान कालवण तुम्ही ते बघू शकता. एवढं छान बनवते सांगायला नको एकदम ठीक आहे. चला आता हे बघा मसाल्यामध्ये मी काय काय घेतलं तुम्ही बघू शकता. आणि एवढं मस्तपैकी मटण बनणार आहे ना. हे कांदा तळलेला आहे, खोबरं तळलेलं आहे, लसूण तळलेलं आहे, अद्रक तळलेलं आहे आणि कोथिंबीर आहे आणि आपलं गावरान तिखट मस्तपैकी. आता ह्याला मी वाटून आणते मिक्सरमध्ये. या पाटा तर माझ्याकडं नाही पण मी आता मिक्सरमध्ये वाटायला चालली ठीक आहे. तर मिक्सरमध्ये वाटून आणते आणि आपलं हे चुलीला अजून जाळ चालला आहे मस्तपैकी. आता मटण शिजत आलेलं आहे. तर आताच मी झाकण खोलून बघितलेलं की मटणा किती टाईम लागेल. तर अजून ह्याला टाईम आहे. मटण काय शिजलं नाही अजून. तर एक हाडूक काढून बघते. वा हे झाकण मी काढते बघा. गावाकडचं मटण लयच भारी असतं. काय पण मला शिजलं नाही अजून. मला असं वाटतं शिजलं नाही. पण मी एक ताट घेतलं. ह्या ताटामध्ये टाकून घेते आणि मस्तपैकी आनंद बघते. ह्याचं पाणी पण प्यायला लय आवडतं मला. मटणाचं पाणी हे गावरान देसी आहे.
तुम्ही बघू शकता. आणि खूप छान लागते बघा. गरम आहे पोते पण सुगंध खूप मस्त आहे. आणि गावाकडचं मटण खायला खूप भारी वाटतं. तुम्ही पण या माझ्या गावी. असंच एमी तुम्हाला मटण खायला घालीन. धुवा बघा किती छान लागते तोंडाला. आणि असं धुवामध्ये बनवायला अजून छान लागते. सकाळचे 11 वाजलेले आहेत. वाव, व्हेरी नाईस. थोडंसं कच्चं आहे, थोडंसं म्हणजे शिजलेलं आहे पण अजून चांगलं शिजवून घेऊया. हा बा. आता झाकून मारूया. बघा. खूप आनंद घेतला मी. हॅलो काय शिजलं मस्त वाटलं. हात धुवून हे वाटण तयार करते. चला वाटायला जाऊ मिक्सरमध्ये. आता मी तळलं दुसऱ्या साईडला. कांदा भाजून घेतला, खोबरं भाजून घेतलं, सगळं भाजलं. आता माझ्याकडे डाळा नाही फक्त. माझ्याकडे धनिया पावडर आहे घरगुती पिसलेला, घरी पिसलेला. तुम्हाला दाखवते. हे बघा, हे आपला धनिया घरी पिसला आहे बघा मी. आणि हे बघा किती छान पिसला आहे घरी, माहिती आहे. हे गावरान एकदम धनिया. त्याच्यानंतर मी आपली हळद पण आपली घरी पिसलेली आहे. हे हळद पण खूप सुगंध देते एकदम. तुम्ही माझ्याकडून घेतलीच असं खूप लोकांनी. ज्यांनी हळद घेतली त्यांनी माझ्या कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि हे आपलं गावरान तिखट आपण घरी बनवतो. तिखट मस्तपैकी ह्याचा सुगंध आहे मस्तपैकी बघा. ठीक आहे. ते तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करते. तुम्ही माझ्या गावी आला ना तर तुम्हाला मटण पण आणणार खायला. हे हड्डी आहे. जे लोक माझ्यावर गलत कमेंट करतात त्यांच्यासाठी हे माझी हड्डी. ठीक आहे. कसं आहे, मी कोणाला टोमणं मारत नाही, काहीच नाही. पण कोणाला हक्क नाही दिला माझ्याबद्दल काय कमेंट लिहायचा. माझी जिंदगी मला जसं जगायचं तसं मी जगते. तेव्हा तुम्हाला अधिकार दिला नाही मला कमेंट करायला. तुम्ही मला पोसत नाही, या तुम्ही मला माझं राशन भरून देत नाही, तेव्हा मला तुम्ही कमेंट करायला नावं ठेवायला. पहिलं आपल्या गिऱ्हाईकामध्ये झाका की तुम्ही काय आहे ते, आणि मग मला कमेंट करा. ओके. चला, जळणारे अजून जळवायचं. माझ्या भुकणाऱ्या कुत्र्यांना हे माझं हाडूक टाकायचं. ओके. चला एन्जॉय करूया. जे लोक माझ्या सांगते आहेत त्यांच्यासाठी आपण खास रेसिपी बनवून दाखवते. चला आपण हे कुटून आणूया, पिसून आणूया मस्तपैकी. ठीक आहे. चला काही मी आता वाटून आणलेला आहे मस्तपैकी. हा मसाला बिना पाण्याचा मी हा मसाला वाटलेला आहे. बघू शकता हा किती छान वाटलेला आहे. तुम्ही बघू शकता. हे आपलं रिअल जिंदगी. हे बघा एकदम रिअल जिंदगी. हे आपला मसाला. हे बघा एकदम छानसा गावरान मसाला मी हा बिना पाण्याचा वाटला आहे बघा. आणि एवढा छान मस्तपैकी हा एवढा मस्त वाटलेला आहे सांगायला नको. आणि एवढा खुशबूदार देतो. ह्याच्यामध्ये फक्त खोबरं आहे, कांदा आहे आणि लसूण आहे. बाकी ह्याच्यामध्ये काही नाही. लाल तिखट अजून टाकायचे. तर भावांनो हा मसाला कसा वाटतो तुम्ही बघू शकता. बघा रिअल जिंदगी मी तुम्हाला दाखवते रिअल. आता आपलं मटण शिजलेलं आहे. तर आता आपलं गरम पाणी एका साईडला ठेवायचं आहे. माझ्याकडे तसं एकच चूल आहे. तर ह्याच्यावर मी पाणी ठेवते गरम पाणी. आता मी मटण खाली उतरून घेते. एका टोपामध्ये पाणी करून घेते. कढाईमध्ये मसाला मस्तपैकी करते आणि हे करते. आणि मस्तपैकी 4-5 भाकऱ्या करते. एकदम ज्वारीच्या भाकऱ्या करते. ते तुम्ही बघू शकता. एमी चूल एकदम मस्त गरम तापलेली आहे. आणि आता मस्तपैकी भाकऱ्या पण होत्या. आणि मटण चांगलं शिजलेलं आहे. तर आता ह्याची रेसिपी बनवून तुम्हाला दाखवते. ठीक आहे. चला मटण झाले शिजून. आता हे मटण उतरवते. मस्तपैकी एकदम मटण झालेलं आहे. आता आपलं हे कढाईत ठेवायची बघा. मसाला भाजायला कढाईत होते. चला दाखवते तुम्हाला. चला आता हे तेल टाकले. ह्यात पहिले कोथिंबीर टाकते तेलावर. ते बघा गावरान तिखट. ते गावरान तिखट 1-2 चमच टाकते. आपलं जास्त पण तिखट नको खायला. आता मी ह्याला असं हलवते बघा. बघू शकता. हे आपलं धनिया पावडर
1 चमच टाकते. हे आपला अर्धा चमच हे गावरान तिखट आणि धनिया पावडर. आता आपल्याला थोडंसं अजून हळद टाकायची. हे बघा, हे बघा, हे हळद टाकते. त्याच्यानंतर आपल्याला आपलं हे बघा मी मसाला भाजलेला आहे बघा. हे खोबरं कांदा हे सगळ्यात टाकायचं. त्यात बघा हे सगळं टाकलं बघा मी. गावरान मसाला हे बघा, बघू शकता हे चांगला भाजला आहे बघा मसाला. हे बघा, बघा काळा मसाला किती मस्त झालेला आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये चिकन टाकायचे, मटण टाकायचे. गावरान मटण ह्याला थोडासा मसाला भाजून घेते बघा जरा. हे बघा एकदम झटकीपट मटण झाले बघा आपलं. आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला. त्या कालवणामध्ये चांगला मसाला भाजून घेते अजून बी थोडासा. बघा बघू शकता बघा. हे बघा आता ह्याच्यात थोडंसं मी पाणी टाकते बघा. हे बघा मटणाचं पाणी आहे. आता हे पाणी आपल्याला थोडंसं हलवून घेते आणि ह्या कढाईमध्ये ह्या बुगल्यामध्ये टाकते बघा. या बुगल्यामध्ये टाकून घेते बघू शकता एकदा. ह्याच्यावर आपल्याला थोडंसं गरम पाणी करायचं आहे. ह्याच्यावर गरम पाणी ह्याच्यामध्ये पाणी टाकते गार पाणी ह्याच्यात. तर थोडंसं गरम पाणी करायचं आहे आपल्याला, कारण की आपल्याला मसाला झालेला आहे. हे बघू शकता. हे गरम पाणी झालेलं आहे. तर ह्या बुगल्यामध्ये आपल्याला हे पाणी टाकायचं आहे. आता ह्याला आपल्याला मटणाला कढाई द्यायची. हे मटण आहे बघा, मस्तपैकी मटणाला एकदम तरी बरी आलेली आहे. आता हे बुगलं मी वापस चुलीवर ठेवते. हे बघा बघू शकता एकदा. हे बघा गावरान रेसिपी बघा, झटकीपट बघू शकता बघा. चला आता ह्याला जाळ घालूया चुलीला मस्तपैकी. बघू शकता एकदा कसं काय झालं, एकदम मस्तपैकी झाले का नाही बघा. आता ह्याला चुलीला जाळ घालते चांगला. ह्याला मी बघते मीठ बीठ काय का. मीठ थोडंसं कमी आहे, थोडंसं मीठ टाकूया आपण. हे बघा हे मीठ पीठ टाकले आपल्याला बघा मस्तपैकी एकदम. हे कालवण आपलं बघू शकता एकलं कालवण कसं वाटते भावांना बहिणी बघा. बघा त्याला चांगला करा आणून द्यायचा, उकळ आणायची ह्याला चांगली. आणि आता भाकऱ्या करून घेऊ आपण. चला हे करा आला, उकळ आले की लगेच साईडला ठेवून देऊ आणि भाकऱ्या करून घेऊ. बघा मस्तपैकी तरी पण आलेली आहे बघू शकता तुम्ही. बघा बघा चला आता कालवण झालंय. आता उतरून सुट्टी आता भाकरी करते. बघा मस्तपैकी झालेलं आहे गावरान कालवण. झाकून ठुती बघू शकता. तुम्हाला दाखवत थांबा 2 मिनटं. तवा ठुती आणि भाकऱ्या करून घेते. चला हे आता आपण भाकऱ्या करूया मस्तपैकी एकदम गावरान भाकऱ्या. चुलीवरच्या भाकऱ्या पहा कसा झटकीपट 4 भाकऱ्या करायच्यात आपल्याला. आणि बघा निवांत एकदम घराच्या समोरच बघ चूल मांडली आपली. चांगल्या भाकऱ्या करते, ज्वारीच्या भाकऱ्या करते, 4 भाकऱ्या करते. बघा किती पटपट 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 करते आपले. कारण कसं आहे माहिती आहे का, मला पण आता भूक लागली कारण सकाळची वेळ आहे. आणि लाईव्हवर यायचं होतं पण म्हटलं नको, लाईव्हवर तुम्ही काय लाईक करत नाही काहीच नाही. तुम्हाला वाटतं ना मी लाईव्हवर यावं तर तुम्ही मला लाईक करत जावा. ह्या व्हिडिओला कम से कम 2000 तर लाईक व्हायला पाहिजे. मग संध्याकाळी मी 10 वाजता लाईव्हवर येणार आहे, ठीक आहे. आणि बघा आता हे भाकऱ्या कशा करते बघा. गावरान भाकऱ्या चुलीवर करायला मजाच कुछ अलग आहे. आपल्याकडे गॅस आहे, घरामध्ये आहे गॅस, पण आता वाटतं की गॅसवर बनवायच्या ऐवजी आपण चुलीवर बनवूया. आणि खरोखर सांगते चुलीवर एवढ्या छान वाटतात ना भाकऱ्या करायला. आणि हराव बनवायला तर अजून मला आवडतात एकदम. आता बघा धुवा बिवा असतो एकदम, असं म्हणतात की म्हणजे हात काळा होतो, हे होतं ते होतं. पण काय हरकत नाही, हात काळा झालं तर काय झालं, शेवटी आपण का बघा पहिल्यापासून मला चुलीवरची सवय आहे. आम्ही गावाला पण होतो तेव्हा चुलीवरच बनवायचो.
आणि मला चुलीवरच्या भाकऱ्या खायला बी खूप आवडतात आणि खरं सांगते मी, हे काय दिखावा नाही, काहीच नाही, कारण रिअल जिंदगी तुम्हाला दाखवते मी. आणि आता आपला मसाला बिसाला बनवून झालेला आहे. तर आता विचार केलेला की चला आता मला शेवटचा दिवस आहे, म्हणून 2 दिवस आता मला गावाला राहते आहे, नंतर आपल्या मुंबईला जायचं आहे मसाला हे घेऊन. आणि आपलं थोडंसं काम पण आहे मुंबईला, ते काम करण्यासाठी आपण मुंबईला जात आहे. मुंबईच्या म्हणजे जाते आता हे करावं म्हणलं, भाकऱ्या कालवून करावं म्हटलं. तर आज आपल्याला जेवाय बोलवावं. मटण आणते, चांगलं मटण आणलं, चांगलं किलोभर शिजवलं, चांगलं केलं बिलं चुलीवरचं गावरान मटण एकदम. आणि मस्तपैकी एन्जॉय करून खाते. तुम्ही पण या खायला. तुम्हाला कसं वाटतं हा गावाकडचे असे ब्लॉग बघायला? लाईव्हपेक्षा ना ब्लॉग बघायला छान वाटत असं तुम्हाला, मला माहिती आहे, कारण की खूप छान वाटतं. आता मी एडिट पण करते ना, तेवढं छान वाटते ना ते बघायला. म्हणजे रिअल जिंदगी, हे घरं बघा लोकांची, लोकांच्या घराचे कामं चालल्यात, मस्तपैकी हवा सुटती, धुवा लागतो तोंडाला आणि खूप छान वाटतं एकदम. म्हणजे एवढं छान वाटतं ना, मन प्रसन्न वाटतं एकदम सकाळच्या पारी हे सगळं वातावरण. आता सकाळच्या कमसे कम 11 वाजल्यात बघा. कवळं ऊन आहे आता. 12 नंतर एकदम गरम गरम होतं आहे, म्हणजे गरम ऊन असतं एकदम आणि खूप हे होतं एकदम. चला आता आपल्या भाकऱ्या झालेल्या आहेत. आता हे लाकडं बिकडं उचलून एका साईडला ठेवते, हात बीत धुते एकदम आणि तुम्हाला दाखवते भाकऱ्या कशा झाल्यात कशा नाही एकदम. बघा एकदम झटकीपट झाल्या. आपल्या 4 भाकऱ्या केल्या. ते लाकूड उचलून तुकडं ठेवून देते. आणि आता बघा कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये एकदम, ठीक आहे. चला बघा हे भाकऱ्या झाल्या, 4 भाकऱ्या केल्या, मस्तपैकी चुलीवर केल्या बघा. कालवण पण झाले आपलं, हे बघू शकता कालवण, 1 नंबर कालवण झाले. हे भाकऱ्या बघा मस्तपैकी हरा भाकऱ्या केल्या चांगल्या, हे बघू शकता. हे बघा भाकऱ्या 4 भाकऱ्या केल्या, 1 2 आणि हे 4 मस्तपैकी भाकऱ्या केल्या. खायचं पैसे आता टोपल्याभर भाकऱ्या केल्या मला लागन. आणि आता हे कालवण हरावत होती, म्हणजे मस्तपैकी आता आपल्याला जेवाय वाढते. हे बघा चांगलं हरावं शिकते चांगलं, ठीक आहे. तुम्हाला कसं वाटतंय कसं नाही नक्की सांगा. बघा मस्तपैकी आता आपल्याला जेवाय वाढते मी, आपण आलं जेवायला, ठीक आहे. चला जेवाय वाढते आपल्याला. मस्तपैकी कालवण झालेलं आहे, तरी बिरी आलेली आहे आणि हराव ठुले बघा आता, ठीक आहे. आता जेवायला वाढते मी. ही भाकरी बघा, भाकरी तुरली, कांदा कापलाय, ठीक आहे. आता घेते. आपण जेवाय दिलं, जेवा आपण आमच्या आपल्याला जेवाय दिलं. या तुम्ही सगळेजण जेवायला. आता मी पण जेवण घेते. गरम गरम भाकरी केली मस्तपैकी एकदम. मी पण आणते माझ्यासाठी. आपण अजून मटण देऊ का? पाणी घ्या. मीठ देऊ का? मीठ आहे इथं बघा. चला चुलीवर सगळं स्वयंपाक झाला आपला मस्तपैकी. कालवण भाकरी झालं आता मस्तपैकी. आता आपल्याला बी जेवाय दिलं. आता मी पण थोडंसं खाणार. ते काय माझ्या भावाच्याकडे कालवण पाठवून देते, भाकऱ्या पाठवून देते. ते काय माझा भाऊ इकडे येणार नाही, कारण त्याला काम असतं. तर बघा हे केलं आहे बघा मटण. सगळ्यांसाठी मटण बनवते मी, असं नाही की मी माझ्यासाठी बनवते. तर मी सगळ्यांसाठी कालवण बनवले. आता मी सुवर्ण तिकडे पाठवते. बघा चांगलं करते कालवण हराव एकदम मस्तपैकी, ठीक आहे. तर चला आनंद घेऊया, मस्तपैकी जेवणाचा आनंद घेऊया. आणि आपण पण घेतात, आता तुम्ही पण घ्या. तुम्हाला हा रेसिपी कशी वाटली बघा. मी मटण आणलं, ते सगळ्यांना इथं मटण बनवत, पण आपण जर मटण कुणाला असं ते केलं, दुवा खूप मोठा लागतो आपल्याला, बरोबर आहे का नाही. आता माझी आई असती तर आमच्या आप्पाने आमच्या आईला म्हणलं असतं की मला मटण बनवून दे. आता आमच्या आप्पाला किती दिवस झाला मटण नव्हतं खायला. तर मी मला चल जाऊन दे. आता मी एवढं कांदा मसाला करायची, माझ्याकडे वेळ नव्हता त्यांना मटण घालायला खायला. आता माझा आज मी असं भरपूर बनवला, तर मला आता आराम करावं. तर आज मटण आणलं, मस्तपैकी खायला केलं, चुलीला कालवण भाकरी केलं. आता आपल्याला जेवाय दिलं, आप्पा पण आनंद घेऊ खात्यात. आता मी पण खाते 2 घास. बाकीचं कालवण तिकडं पाठवते, भावाच्या इकडं पाठवते, किंवा ते आलं तर इकडं जेवत्यान ती लोक, ठीक आहे. तर मी 4 भाकऱ्या केल्या, तर आता मी देते आपल्याला आपल्याला ते वाढलं जेवायला. तर मी पण जेवण घेते. बघा कालवण किती भारी, पण बघा किती मस्त करते कालवण एकदम. आणि हराव ठेवले बघा मी, हरावून लाकडं बघा सगळे काढल्यात आणि जीवनाचा आनंद घेते मस्तपैकी. 30 आता परवा दिवशी आहे, पण मी आजच बनवलं मटण एकदम. कारण मेलं म्हणजे गेलं, काय जिंदगी म्हणजे काय भरोसा नाही एकदम, बरोबर आहे का. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि हा माझा आजचा ब्लॉग कसा वाटला. जर तुम्हाला असा ब्लॉग बघायचा असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करत जावा. आणि तुम्हाला वाटतंय ना की मी लाईव्हवर यावं संध्याकाळी, तर ह्या लाईव्हला कमसे कम ह्या व्हिडिओला कमसे कम 2000 लाईक व्हायला पाहिजे. तर मी संध्याकाळी 10 वाजता लाईव्हवर येणार आहे, ठीक आहे. तर चला भेटूया पुन्हा एकदा. चला आपण दाखवते आपल्याला कसं वाटतं ते. चला आमचा आपण जेवत्यात. आता मी पण बसते जेवायला.
मस्तपैकी यमी यमी मटण केलंय आपण. वाव. या जेवायला भावानं बहिणींना. आपण कसं झालं कालवण? मटणाचं मस्त बे कालवण झाले, खराब झाल्या झालंय बघा. ते गावाला कसं असतं बघा, देवाला आपण हे करतो, देव देव करतो, तसं मटण झालंय, तशी खुशबू येते. आपण शिजलंय का चांगलं? गरम आहे. चुलीवर गरम गरम जेवण असतं. कोणा कोणा खावा वाटतं मटण मस्तपैकी. चला भावानं बहिणीनं, हा ब्लॉग मी इथं थांबवते. मस्तपैकी जेवतो का. हॅलो खाय. चला बाय बाय बाय. लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. बाय बाय.